आज आपल्या धुळे नंदुरबार जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण पतसंस्था यांच्या सेवा पूर्ती निमित्त कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या सोहळ्यासाठी व त्यांच्या पाल्यांचा गुणगौरव करण्यासाठीच्या या कार्यक्रमाच्या सुंदर कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित असलेले ज्यांनी या कार्यक्रमाला मला इथं आमंत्रित केलं ते या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय TPG शिंदे साहेब, उपस्थित असलेले ज्ञानोपासक शिक्षण मंडळाचे दोंडाईचे सर्व आदरणीय अमितजी पाटील, या संस्थेचे सद्यस्थितीत असलेले विद्यमान चेअरमन आदरणीय आमचे काकाश्री राजेंद्र काकाजी पाटील, आदरणीय वाईटचे चेअरमन विद्यमान भाऊसाहेबजी विजयजी देसले, अनेक या संस्थेचे सर्व संचालक मंडळ इथं उपस्थित, या संस्थेचे माजी चेअरमन व्हाईस चेअरमन, या संस्थेच्या प्रती आपली भावना इथं कृतज्ञतापूर्वक व्यक्त करणारे सर्व शिक्षक मंडळी, या संस्थेचे सर्व सभासद, मोठ्या प्रमाणामध्ये इथं उपस्थित असलेले सर्व संस्थेचे सर्व सभासद, आमच्या माता भगिनी व गांगोडे साहेबांनी इथं सूत्रसंचालन करत असताना अनेक अशा उपासना आम्हाला तिथे दिल्या. केव्हा केव्हा त्या उपासना देत असताना आपण पण भारावून जातो की आपण खरंच तितके उच्चस्थानी आहोत का नाही. तर माणसाला काम करत असताना जास्त खोलवर ते मनामध्ये विचार एकदम मध्ये रुजवून देतात. म्हणून गांगुडे साहेब, तुम्ही बोलताना थोडंसं आमचं वजन कमी पडेल अशा प्रकारची दक्षता येणाऱ्या काळामध्ये घ्या. शेवटी आपल्या या सर्व कार्यक्रमाच्या मूळ उद्देश या संस्थेच्या अनेक वर्षापासूनच्या जडणघडणीमध्ये संस्था ज्या उद्दिष्टाने स्थापन झाली, ज्या संघर्षाच्या काळात स्थापन झाली, त्या काळातून आज एवढ्या मोठ्या जो छोटंसं रोपटं माननीय नानासाहेब शिंदेंनी लावलं होतं त्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे. आणि त्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर झाल्याच्या नंतरनं आपण लावलेलं झाड हे चांगल्या प्रकारचं फळं फुलं देत आहेत का नाही देत आहेत, असा प्रेमाचा अंकुश ठेवण्याचं काम सुद्धा माननीय नानासाहेबांनी या संस्थेवर पोटच्या पोऱ्यासारखं या संस्थेवर केलं. त्याबद्दल मी नानासाहेबांचं इथं टाळ्या वाजवून आपण सर्वांनी त्यांचा आनंद घेतला. स्वतःचा वारसदार आणला नाही ही पण मोठी गोष्ट आहे, पण वारसदार आणला असता नसता तरी त्यांनी स्वतःच्या मुलाबाळाप्रमाणे, एखादं मूल आपण वाढवतो त्याप्रमाणे या संस्थेच्या भरभराटीसाठी किंवा ही संस्था ही चांगल्या नावारूपास आली पाहिजे, योग्य रीतीने योग्य दिशेला तिचे वाटचाल असली पाहिजे, अशा प्रकारची मानसिकता माननीय नानासाहेब व त्यांच्या संचालक मंडळाने कायमस्वरूपी ठेवली. आज एवढ्या मोठ्या सहकार क्षेत्रामधल्या पतसंस्था आपण सर्वजण जिल्ह्यामध्ये बघतो, राज्यामध्ये बघतो, या संस्थांना एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वैभव ऐश्वर्य मिळवण्यासाठी काही एका दिवसाची किंमत मोजावं लागत नाही. माझं आता वय, माझं जन्म 1993चा आहे. आता जवळजवळ 94 पासूनची संस्था, म्हणजे माझ्या वया इतकी या संस्थेचं सुद्धा आयुष्य तिथं झालेलं, एवढं मोठं आयुष्य या संस्थेला प्राप्त झालं. आणि अनेक बलाढ्य लोक या जिल्ह्यामध्ये राजकीय क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रामध्ये राहिले, पण त्या सगळ्या लोकांना लाजवेल त्यांना करता आलं नाही. आज काळानुरूप का असेना, पण मान्य केलं पाहिजे की अनेक आमदार, खासदार, मंत्री, आम्ही सर्व लोक आमच्या घराण्यामध्ये असले तरी किंवा राज्यात जिल्ह्यात आपल्या असले तरी त्यांना शिक्षकांच्यासाठी अशी संस्था चालवता आलेली, एवढी चांगली संस्था तुम्ही धुळे व नंदुरबार जिल्ह्याच्या या पतसंस्थेच्या माध्यमातून चालवली. खरंच आम्हाला तुमचा या ठिकाणी साथ, अभिमान तिथे या ठिकाणी वाटतो. आपण सर्वजण बघतात की मी वयाच्या 32व्या वर्षी विधानसभेचा सदस्य म्हणून इथं आता निवडून आलेलो आहे. मी मागच्या वर्षी सुद्धा या कार्यक्रमाला आवर्जून इथं उपस्थित झालो. मला असं वाटतं की हवेचा रोग नानासाहेब लवकर ओळखून घेतात आणि म्हणून मला 1 वर्ष पहिलेच त्यांनी तिथं आमंत्रित केलं. पण मी तुम्हाला सांगतो की ज्या काळामध्ये मला कोणी सन्मान मान देत नव्हतं, ज्या काळामध्ये माझ्या अनेक प्रकारच्या अवहेलना तिथं होत होत्या, त्या काळामध्ये
नानासाहेबांचं सारखं व्यक्तिमत्व मी जेव्हा बघितलं की माणसाला पद प्रतिष्ठा कुठली त्याच्यापेक्षा तो माणूस कसा आहे असं बघून त्यांनी प्रत्येकाला सन्मान दिला. माझं वय कमी होतं तरी मला कायम आदराची भावना त्यांनी दिली, सन्मानाची भावना मला दिली. म्हणून आमदार झाल्याच्या नंतर मला तर असं वाटलं आपल्या हक्काचा कार्यक्रम आहे आणि मला लयना झालेला कार्यक्रम आहे. मागच्या वर्षी आलो तर या वर्षी तर आवर्जून आपण उपस्थित झालं पाहिजे. मी आता गावाला निघत होतो नानासाहेब मुंबईला, पण मुंबईला निघत असताना मला तुम्ही दंबूसर आणि काकांना पाठवलं की काही करा कार्यक्रमाला घेऊन या. पण मी कार्यक्रमाला यायची माझी खूप इच्छा होती, पण मला 6 वाजता नाशिकला तिथं पोहोचायचं होतं. पण मी कार्यक्रमाला स्किप केला. म्हटलं आपल्याला कार्यक्रमाला जायलाच पाहिजे. नंतर तुमची कार्यतत्परता बघता मला एक गोष्ट वाटते, माझ्याकडे 200 शील्ड आज आमचे बनवून तयार आहे, लोकांचा रेकॉर्ड तयार आहे. पण माझ्या कार्यक्रमाच्या व्यस्ततेमुळे माझ्या संस्थेमध्ये जेवढे आतापर्यंत रिटायर झालेले लोक आहेत जे हयात आहे त्यांच्या सगळ्यांची यादी, जे हयात नाही त्यांच्या वारसांची किंवा मिसेसची किंवा मुलाबाळांची यादी आम्ही सगळ्यांची तयार करून 8 महिने झाले की निवडला हा कार्यक्रम करू. आणि तो कार्यक्रम अजून मला घेता येत नाही. पण तुमचे असे 2 कार्यक्रम आतापर्यंत झाले म्हणून तुमची कार्यतत्परता मला बघता या संस्थेच्या कामकाजावर कुठलीच प्रकारची शंका आम्हाला तिथे व्यक्त होत नाही. एवढी चांगली कार्यतत्परता तुमची तिथे आहे. आणि लोकांच्या प्रतिभावना, शिक्षक हा काय आहे हे मला जास्त सांगण्याची तुम्हाला कोणाला माहिती काही गरज नाही, कारण की मी जेवढा इथं उभा आहे त्याच्यामध्ये शिक्षकांचं फार मोठं योगदान मला तिथं आहे असं मला तिथं वाटतं. कारण की माझ्या जीवनाच्या जडणघडणीच्या सुरुवातीपासून शिक्षकांचा माझा जवळचा संबंध आला. आपल्याला बघायचं म्हटलं तर आईच्या नंतरनं जवळचा कोण आपल्याला आयुष्यभर लक्षात राहतो, परिवार कुटुंब आई वडिलांच्या नंतरनं तो शिक्षक आपल्याला आयुष्यभर लक्षात राहतात असे शिक्षक मंडळी असतात. आम्ही जैनमध्ये शिकलो, तिथे 2009ला मी 10वी पर्यंत पासआउट झालो. पण त्या 2009 पर्यंत जैनचे जे शिक्षक मला होते, ज्या शिक्षिका होत्या त्या आज पण मला आवर्जून आठवतात. त्यांना मी आठवतो. मी गेलो किंवा ते मला सांगतात की तू कशा प्रकारच्या काय तू शाळेमध्ये उद्योग केलेले, तू आता तालुक्याचा आमदार झाला, आम्ही तुला काही जास्त बोलू शकत नाही. पण मी तुम्हाला सांगतो, मी काही विद्यार्थी जीवनामध्ये काही फारसा हुशार नव्हतो. प्रत्येक माणसाचा आता इथं गुणगौरव होत होतोय की शिक्षक पाल्यांचा पण गुणगौरव होतोय. शिक्षक हे सर्व अप टू डेट आणि मी कायमस्वरूपी माझे मामा मामी काका काकू सर्व लोक शिक्षक आहेत. मी त्यांचं जीवन जास्त जवळून बघितलं की ते व्यक्तिगत जीवनामध्ये कसे आहेत. सार्वजनिक जीवनातले पण शिक्षक आपण बघितले की सार्वजनिक जीवनातले लोक कसे. आता काकांच्या गाडीत येत होतो, काकांनी मला सांगितलं मी 18 वर्ष इंडिका गाडी वापरली. म्हटलं मग काका तुम्ही शिक्षक लोक आहे, पुरा कस काढा जाऊन तुम्ही काय वस्तू तुम्ही 18 वर्ष गाडी वापरली ना आता नेक्स्ट सन गाडी घेतली. म्हटलं चांगली गोष्ट आहे, तुम्ही गाडी घेतली. मग माझे सगळे मामा मामी काका काकू मी सर्वांना सांगतो, त्यांचं सगळी काटकसरपणा, शिस्तबद्धपणा, काटकसरपणा हे त्यांच्या पाल्यांमध्ये ते कायमस्वरूपी टाकतात की तू वर्गामध्ये अव्वल आला पाहिजे. माझ्या वर्गामध्ये जैनचे प्राध्यापक होते अमित शेवाळे सर, म्हणजे शेवाळे सर त्यांचा मुलगा होता अमित शेवाळे, सगळे 99 पॉईंट जिल्ह्यातले टॉपर सर ते माझ्याच वर्गात राहायचे. 99.98, 99.99, 99.97, 99.96 हे पॉईंटवर सगळे मुलं, ते सगळे माझ्या जिल्ह्यातले टॉपर. आणि मी त्यांच्यामध्ये आमचे 10-20 मुलांचा ग्रुप, आम्ही शेवटून टॉपर. तिथं तो असताना पण मी तुम्हाला सांगतो, माणूस त्याच्या जीवनामध्ये तेव्हा मला खरं आता नगावला प्रशिक्षण चालू आहे सध्या काय म्हणतात मूल्यवर्धन. मग मी सहज मासुळे सर आलं बोलतानाच म्हटलं बस भाऊ गाडीत, आमचे मंडल अध्यक्ष गाडीत बसवलं, सोबत गेलो. म्हटलं मासुळे सर कसलं प्रशिक्षण चालू आहे, शिक्षक सगळे ट्रेन आहेत त्यांना कसली ट्रेनिंग चालू आहे. म्हणजे मूल्यवर्धन आता ट्रेनिंग चालू आहे की आताच्या काळामध्ये धकाधकीच्या जीवनामध्ये की आपण भिंती वाढवल्या, कन्स्ट्रक्शन वाढवले, आपल्या घरामध्ये पैसा अडका वाढायला लागला, सगळं होतं. पण हे सगळं वाहत असताना आपल्या पिढीमधले मूल्य हे हरवत चाललेली आहे. ते मूल्य हरवत जी चाललेली आहे की आपल्या आईला आई म्हणायला पाहिजे, वडिलांना वडिला म्हणायला पाहिजे, काकाला काकू, काकाला काका, काकूला काकू, आजी आजोबा, हा एकत्रित कुटुंब जी जुनी पद्धत होती ती हरवत चाललेली आहे. भाऊबंदकी परंपरा, रीतिरिवाजापर्यंत लग्न समारंभ हे सगळे हरवत चाललेले आहेत. आपल्या पित्तरपाटा आता चालू आहे, पित्तर टाकणं, हे सर्व काळानुरूप हरवत चाललेलं आहे. हे मूल्य आपल्या मुलांमध्ये, मुलाबाळांमध्ये, येणाऱ्या पिढीमध्ये असले पाहिजे. म्हणून हे मूल्यवर्धन झालं पाहिजे. म्हटलं तुमच्या एखाद्या दिवसाच्या ट्रेनिंगमध्ये आम्हाला पण बोलवा.
आणि मला पण ते काय नेमकं मूल्य टाकतात ते मला बघू द्या, आणि त्याच्यामध्ये जर एक गोष्टी नसतील तर ती सुद्धा गोष्ट ऍड झाली पाहिजे. कारण की येणाऱ्या काळामध्ये मला समाज जीवनमध्ये मी जर माझी लहानपणाची जीवनाची तुम्हाला आठवण दिली की मी 5वी ते 10वी कसा होतो, पण मी त्याच्यानंतर माझ्या जीवनामध्ये बघत असताना डिप्लोमाचं शिक्षणाला मी नगावला गेलो, पण फारसा माझा अभ्यासामध्ये मन रमत नव्हतं म्हणून मी समाजकार्याकडे वळला गेलो आणि समाजकार्य करता करता मी जिल्हा युवा मोर्चाचा अध्यक्ष झालो. त्याच्यानंतर जिल्हा परिषदेचा सदस्य झालो. 12,500 मध्ये 10,500 मतदान माझ्या नगाव जिल्हा परिषद गटातल्या लोकांनी मला दिलं. फक्त 1900 मतदान तिथं बाहेर गेलं आणि मग निर्वाद मला तिथं जिल्हा परिषदला निवडून तिथं देत असताना त्या संधीचं सुद्धा मी माझ्या जीवनामध्ये सहन केलं. जरी मला वडिलांच्या आणि आजोबांच्या आशीर्वादाने ते पद मिळालं होतं, मला माहिती की माझ्या स्वतःची पाठी कोरी होती, कोणतंच माझ्या जीवनामध्ये योगदान नव्हतं, पण मी जिल्हा परिषद सदस्य झालो. मग मी कोरोना लगेच लागला 3 महिन्यामध्ये, मग मला स्टँडिंग कमिटीचं सदस्यपद मिळालं. म्हटलं मला कोणतं सभापती पद नको, मला फक्त जिल्हा परिषद जगायची आणि तुमचे सगळे एचओडी आणि सर्व जिल्हा परिषदचे एचओडी सर्व कायदे कानून मी तेव्हा जिल्हा परिषदची पूर्ण तिथं पाहिली. मी 2013ला माझी आई पंचायत समिती सभापती होती, तेव्हा पूर्ण पंचायत समितीची जीएडी पासून पूर्ण पंचायत समितीची जेवढ्या लोकांची आस्थापना आहे त्या आस्थापनावर पहिल्यापासून माझं लक्ष होतं. शेवटी माणूस कोण काय शिकलं यापेक्षा महत्व माणूस आपल्या पायावर उभं राहत असताना समाजाच्या दृष्टिकोनातून तो कसा काम करतो याच्याकडे समाजाचं लक्ष असतं. आणि समाजाच्याकडे लक्ष असताना जसं आपण म्हणतो 4 स्तंभामध्ये समाजाचं आपल्याकडे लक्ष असतं, त्याच्यामध्ये जरी पत्रकार हा एक स्तंभ आहे, त्या पत्रकारांच्या स्तंभामध्ये मी ऑब्लिक लावून शिक्षक एक लोकांचं बघत असतो. कारण की शिक्षक लोक हे कुठेही कुठल्या कानाकोपऱ्यात असतील, कोणत्याही संस्थेत असतील, पण ते समाजाप्रती काम करत असलेल्या प्रत्येक माणसाला बारकाईने बघत असतात, त्याच्या कृतीकडे बारकाईने बघत असतात, त्याचं ऑब्झर्वेशन करत असतात, त्याचं मूल्यमापन करत असतात की कोण काय काम करते, कोण कसं काम करते, कोणाच्या कामामध्ये काय चांगलपण आहे, काय वाईटपण आहे, ही त्यांची खाजगीतली बैठक असते आणि ती खाजगी चर्चा करतात. हा मला अनुभव 10वीच्या पासून मला माझ्या घरामध्ये राजकारण समाजकारण असल्यामुळे मला तो यायला लागला की शिक्षक लोकांची पण फार मोठी लॉबी असते आणि ती लॉबी ही जर ज्या माणसाकडं वळली किंवा त्यांचा दृष्टिकोन त्याच्याकडे चांगल्या प्रकारचा वळला आणि त्यांना जर मनाला पटलं की हे व्यक्तिमत्व किंवा हा माणूस अतिशय चांगल्या प्रकारे योग्य दिशेला काम करतोय, तर त्याला पुढे आणण्याचं सुद्धा काम हेच शिक्षक लोक सर्व करत असतात. हा माझ्या व्यक्तिगत जीवनातला अनुभव आहे आणि म्हणून त्या जिल्हा परिषदमध्ये मी कुठलं सभापतीपद मी स्वतःहून मागितलं, मला व्यक्तिगत विचारलं की तुमचा पराभव झालेला आहे, मग तुम्ही काही सभापतीपद मागता का पराभव भरून काढण्यासाठी? म्हटलं मला कोणतंच पद नको. पण मी तुम्हाला सांगतो जिल्हा परिषदची सारखी जीएडी जिल्हा परिषद सारखी यंत्रणा कुठंच शिकायला मिळत नाही. आता मंत्रालय मला इतकं हलकं वाटतं कारण की मी जिल्हा परिषदची जीएडी स्वतः चालवलेली. शिक्षण आणि आरोग्याची जीएडी आपली एवढी मोठी आहे सर, तर मी सभापती झालो असतो ना, नुसतं गॅदरिंग ठेवले असते संध्याकाळचं, तरी मला 50% खर्च कमी लागला असता. दर गावाला एक संध्याकाळचं गॅदरिंग, दर वर्षाचं वार्षिक स्नेहसंमेलन. वार्षिक स्नेहसंमेलन साधन असतं, त्याच्यामध्ये अनेकांचं होत्याचं होतं नव्हत्याचं नव्हतं होऊन जातं. पण ते वार्षिक स्नेहसंमेलन तसं तुमची सुद्धा वार्षिक सर्वसाधारण सभा आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज या गुणगौरव समारंभाला आपलं उपस्थित राहता येते. एखाद्या वेळेस आम्हाला सर्वसाधारण सभेला पण बोलवा. तुमची सर्वांची तिथे संस्थेची माहिती जेव्हा कळते, एवढा पैसा हा शिक्षक लोक एका संस्थेमध्ये गुंतवू शकतात आणि तो विश्वास या संस्थेने कमवला आहे. हा विश्वास कमवणं आजच्या काळामध्ये सर्वात महाग गोष्ट कुठली असेल तर तो विश्वास असतो. एखादं सरकार गेलं तर आपण काय म्हणतो, सरकार गेलं त्याचा विश्वास गेला असं आपण त्याच्यामध्ये म्हणतो. आणि म्हणून विश्वास दर्शक ठराव तिथं होतो, तो विश्वास कमवणं फार मोठी गोष्ट आहे. मी माझ्या जीवनामध्ये कामवत असताना माझ्या आईने माझ्या कुटुंबावर संस्कार केले, माझ्यावर संस्कार केले आणि मग मी त्यामध्ये उभं राहत असताना माझ्या मागं माझ्या आईचे वडील सुद्धा हरिभक्त पारायण होते. माझे आजोबा इकडचे अण्णासाहेब दवा पाटील तुम्हाला सर्वांना परिचित आहे, ते हरिभक्त पारायण पण होते आणि मग सगळेच पारायण करायचे आणि मग त्यांच्यामुळे आम्ही मल्टीटास्किंग सर्व गुणांनी सर्व संपन्न आपण असलो पाहिजे. आपल्यामध्ये वेळ प्रसंग पडला तेवढीच धमक आणि ताकद ही आपल्या त्यांनी आम्हाला तिथं शिकवली की वेळ प्रसंग पडला तर डगमगायचं नाही. आणि मला आज पण डोळा लावला तर माझ्या आजोबांचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर येतो आणि ती ऊर्जा ती प्रेरणा माझ्या डोळ्यामध्ये फिरते. मी त्या उन्हात ती ऊर्जा घेऊन ती प्रेरणा घेऊन कामाला लागलो. शेवटी गाडी घोडी बंगला हा मी जन्मजात पाहिला. असा कोणता फ्लॅट नाही की मी तो घेऊ शकलो नसतो, अशी कोणती गाडी नाही की मी ती घेऊ शकलो नसतो. पण ती जन्मजात गाडी घोडी बंगला बघितल्याच्या नंतर माझ्या आईने माझ्या आजोबांनी मला ती कायम किंमत दाखवली की ही गाडी घोडी बंगल्यामध्ये हरवण्याचं आपलं काम नाही, ते तात्पुरतं आहे.
पण माणसाचं मेल्याच्या नंतर काय असतं तर ते माणसाचं नाव तिथं असलं पाहिजे, ते नाव आपण कमवलं पाहिजे. जसं माझे आजोबा वारले, आता आजोबा वारून 10-11 वर्ष झाले, 11 वर्षानंतर सुद्धा मला असंच वाटतं की आजोबांचं नाव जिथं पण मी गेलो की आमदार आहे किंवा बाळासाहेबांचा मुलगा आहे, पण अनेक गावांना मी गेलो, जिल्ह्यात गेलो तर मला म्हणतात दत्तवानांचा नातू आलाय. अशीच प्रकारची ओळख आज माझी आहे आणि हीच ओळख माझी कायमस्वरूपी असली पाहिजे अशी माझी प्रामाणिक तिथे इच्छा असते. म्हणून आपण जे काम करतो हे समाजाप्रती किती समर्पित असलं पाहिजे, किती ओतून का आपण ते काम केलं पाहिजे. तुम्ही ज्ञानदानाचं काम करतात, अनेक लोकांच्या पिढ्या तुम्ही घडवतात आणि त्या पिढ्या घडवत असताना थँकलेस जॉब, एखाद्या आम्ही परिचारिकेच्या निवृत्त समारंभाला गेलो, एखाद्या डॉक्टराच्या निवृत्त समारंभाला गेलो किंवा एखाद्या वार्ड बाय एखादी नर्सच्या निवृत्त समारंभाला गेलो आणि एका शिक्षकाच्या निवृत्त समारंभाला गेलो, तिथं मला एकच गोष्ट आठवते की त्यांचा हा थँकलेस जॉब असतो. अनेक मुलं मुली पास आउट होऊन जातात, त्यांच्या मनामध्ये आठवतं की कोणता तरी शिक्षक आपल्याला आहे, पण त्याच्यानंतरनं त्यांना कोणी थँक्यू आणि धन्यवाद म्हणायला येत नाही. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही अनेक मुलं मुली घडवले असतील, पण तुम्हाला ते कधी धन्यवाद म्हणायला येऊ शकत नाही. धन्यवादाचा एखादा कार्यक्रम, एखादा मुलगा मोठा मुलगी मोठी झाली तर ती की बॅचचा मुलगा मुलगी येऊन शिक्षकाला भेटतो, पण थँकलेस जॉब आहे. तुम्हाला कोणी धन्यवाद देणार नाही, पण हा समाज हा तुम्हाला कायम आणि कायम धन्यवाद देतो आणि त्या समाजाप्रती तुम्ही केलेल्या योगदानाची जाणीव आमच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते हे कायम तिथं ठेवत असतात. आणि म्हणून माझ्या संस्थेमध्ये तर मल्टीटास्किंग सगळे शिक्षक लोक आहेत. हे सर्व शिक्षकांचं काम करत असताना मी तिथं बघितलं की एक शिक्षक काय जीवनामध्ये परिवर्तन करू शकतो आणि राजकारणामध्ये समाजकारणामध्ये काय परिवर्तन करू शकतो आणि त्यांची एक संगता बघता मला हे स्वतःला तिथं आवर्जून तिथं बघितलेलं आहे आणि त्याचा अनुभव मी इतक्या वर्ष घेतोय. आणि हे घेत असताना शिक्षकाला पण मन असतं, शिक्षकाला पण अडीअडचणी असतात, शिक्षकाला पण दिवस रात्र त्याचा परिवार असतो आणि त्या परिवाराला तर माझी सुद्धा संस्थेची पतसंस्था आहे. अनेक पुढारी या जिल्ह्यामध्ये त्यांच्या संस्थेच्या पतसंस्था आहे, त्यांच्या पतसंस्था एवढ्या ठेवी का नाही आणि आज तुमची एवढी मोठी ठेवी का आहे हा मला तिथं प्रतिप्रश्न पडलेला आहे. सहकार क्षेत्रामध्ये असेल, औद्योगिक क्षेत्र असेल, क्रीडा क्षेत्र असेल, सगळ्या क्षेत्रामध्ये मला जर येण्या काळामध्ये काम करायचं असेल तर मला पण असं वाटतं तुमच्या संस्थेचा मला हेवा वाटतो की तुमच्या संस्थेसारखी पतसंस्थेसारखी माझी सुद्धा संस्थेची पतसंस्था झाली पाहिजे, तिच्या पण ठेवी वाढल्या पाहिजे आणि तिचा विश्वासदर्शक माणूस कोण असला पाहिजे. तर नानासाहेब तुमच्यासारखा गुण आमच्यामध्ये नाही, पण तुमच्यासारखा एखादा माणूस जर आमच्या संस्थेमध्ये असला, इतका स्ट्रिक्ट आणि एवढा काटेकोर जर आम्हाला सापडला तर 100% मी सुद्धा अशा प्रकारची एखादी पतपेढी, एखादी बँक मी सुद्धा सुरू केली पाहिजे आणि लोकांना दिवस रात्र मदत केली पाहिजे. आज ते मॅडम तिथं बोलत असताना त्या थोडे भावुक झाले की मला अर्ध्या रात्री मला तिथं मदत मिळाली. सर तिथं आर्यन पाटील बोलत असताना सांगितले की मला अर्ध्या रात्री मदत मिळाली. सर तिथं सांगत होते की मला तिथं अर्ध्या रात्री मदत मिळाली. शेवटी कागदाच्या लाल फितीमध्ये आपण अडकू शकलो असतो की फॉर्म भरायला लागेल, 8 दिवसाची प्रोसेस आहे, 1 महिन्यानंतर तुम्हाला पहिली मदत मिळेल, तात्पुरता तुम्ही नातेवाईकांकडून पैसे चालवून घ्या. पण आपल्या या संस्थेतल्या माणसाला, इथं ठेवणाऱ्या पैशाला दुसऱ्याकडे हात पसरवायचं काम नाही पडलं पाहिजे. म्हणजेच आपला मान सन्मान तिथं उंचवतो. आपण जर आपल्या माणसाला दुसऱ्याकडे हात पसरवायला गेलो तर आपल्याला आपला कमीपणा तिथं वाटतो. मग या संस्थेने सुद्धा तुम्हाला सर्वांना अर्ध्या रात्री मदत केली. ही संस्था प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये आपण जे योगदान करतो त्याच्यासाठी हे संस्थेचं योगदान फार मोठं असतं. आज तुम्ही सर्वजण तिथं रिटायर पण होत आहेत. तुम्ही जेवढे नशीबवान आहेत तसं मी काही म्हणेल की दुर्भाग्यवान पण आहेत, कारण की 8वा वेतन आयोग लागू होतोय. तुम्हाला काही तो लागू होणार नाही, त्याचं दुःख तुमच्या मनामध्ये मला दिसतंय. होतंय ना आता 8वा वेतन आयोग. आता नवीन येणाऱ्या लोकांना 8वा वेतन आयोग मिळणार आहे. मग आता नवीन लोकांना काय महागाई भत्ता बित्ता काय लागणार आहे, पुढच्या वर्षीपासून लागतं. मग तुम्ही काय त्याच्यामध्ये सहभागी नसणार आहे. मग तुम्ही आता दुसऱ्याचं बँक अकाउंट तुला किती पडले रे, तुला किती वाढले, तुझे किती झाले, तेवढं तुम्ही ऐकून खुश व्हा. पण तुम्हाला बघायचं काही सुख भेटणार नाही. पण हे सर्व करत असताना 8वा वेतन आयोगाची पण सरकार आता प्रभावीपणे अंमलबजावणी करणार आहे. लोकांचं आंदोलन चालू झालेले आहेत आणि 2005 नंतर जे भरती झालेत बिचारे ते दुसरे की त्यांना पेन्शन अनुदान भेटत नाही. पण त्यांचा सुद्धा प्रश्न आता आंदोलन गेलं की होतंय. पण राज्याची तिजोरी बघता, लाडक्या बहिणीचं सर्व हे बघता 2005 नंतरच्या लागलेल्या कर्मचाऱ्यांना तर पहिलेच अटमध्ये टाकून दिलेलं आहे की तुम्हाला तिथं पेन्शन भेटणार नाही. बस जुन्या काळातल्या लोकांनी जे योगदान दिलं, मी तुम्हाला सांगतो
जसं अमित पाटील साहेबांनी मला इथं सांगितलं किंवा आपल्या सभामध्ये सांगितलं की आताच्या मुलांमध्ये काय बघितलं पाहिजे, तर मी पण मला पण ती अमित पाटील साहेब खंत वाटते. मी म्हणणार नाही की सगळे लोक तसे आहेत, पण आर्थिक नियोजन कोणाचं काय ते तुम्ही जास्त खोलात गेलेच ना, मग तुम्हाला माहिती आहे. पण मला काही कोणत्या शिक्षकांचं आर्थिक नियोजन माहीत नाही, पण मी कामाप्रती मी सांगू शकतो की जुन्या लोकांनी ज्या वेळेसचे कामं केले, ज्या प्रकारची समर्पित भावना वृत्ती त्यांची होती, आताचे लोक मी माझा परिवार, माझी बायको, माझा पोरगा, माझे लोक आणि बाकीचं मला काही घेणं देणं नाही. 11 ते 5 झाले, 5 वाजता मी घरी चाललो, अशा प्रकारची भावना आताच्या पिढीमध्ये आलेली आहे. आणि मग त्याच्यामध्ये ते कायदा कानून काढून आणतात की हे काम माझं नाही, हे काम मला एक्स्ट्रा का दिलं, माझे एवढे तास आहेत, तुम्ही एक्स्ट्राचे तास कसे काय लावतात, कायदा तुम्हाला समजतो का, म्हणजे ते हे अभ्यास करतात. पण त्यावेळेचे लोक हे समर्पित वृत्तीचे होते, जास्तीचं काम लावलं, एक्स्ट्राचं लावलं, ते सुद्धा करून घेण्याची मानसिकता त्याच्यामध्ये होती. आणि वेळ प्रसंग पडला ते एक्स्ट्राच्या कामामधनं त्यांनाच जास्त शिकायला मिळालं, त्यांना त्यांचं ज्ञान देण्याचं कामामध्ये आपल्याला अजून शार्पनेस आला, अशा प्रकारे तिथं झालं. पण आताची पिढी ही मी जी बघतोय ती 100% मला टेन्शन आलं की आता आमची नगाव जी सोसायटी आहे ते आमचे 300-400 लोक, त्याच्यानं 50 लोक याच वर्षी रिटायर होणार आहे. 70-80 लोक मागच्या काळात रिटायर झाले, 50 लोक या वर्षी रिटायर होणार आहे. दर महिन्याला लोक रिटायर होत आहेत. पण जे जुन्या लोकांनी काम केलं, ज्या जुन्या लोकांनी दिवस रात्र मेहनत केली, तसं नवी पिढी करेल का, ही शंका माझ्या सुद्धा मनामध्ये तिथं आहे. आणि म्हणून मूल्यवर्धन समिती किंवा मूल्यमापन कमिटी ती आम्हाला पण खाजगीच स्थापन करावं लागणार आहे. आणि ते खाजगीत आम्हाला ट्रेनिंग सेंटर चालू करावं लागेल. आणि ती जास्त यंत्रणा पळणारी आणि धक्काधक्कीच्या जीवनामध्ये काम करणारी कशी होईल, अशा प्रकारची मानसिकता मला देखील तिथं करावं लागणार आहे. आमच्या संस्थेची सुद्धा वृद्धी करण्यासाठी मी तिथं तत्पर काम करतोय. येणाऱ्या काळामध्ये एखादी संस्था शिंदे साहेब वाढल्या पाहिजे, याच्यासाठी कोणतरी एका माणसाचं योगदान आहे असं मला कधी वाटत नाही. माझ्या आजोबांनी जेव्हा संस्था सुरू केली तर ते 4थी पास होते, पण त्यांनी नाशिकला, बॉम्बेला कुठेही ते संस्था टाकू शकले असते. एवढं दरारा, एवढं काम त्यांचं त्या काळात होतं. पण त्यांनी त्यांच्या गावात, माझ्या गावात माझी संस्था आहे. मी अण्णा साहेबांना कायम विचारायचो की तुम्ही मुंबईवरून आले की रेल्वेतनं उतरायचे आणि डायरेक्ट नगावला जायचे, रेल्वेतनं उतरायचे आणि डायरेक्ट बिलाडीला गाडी जायची. मग मी म्हटलो आता आम्ही मुंबईला जातो आणि मुंबईला राहू शकतो, तुम्ही कशाला तिथे 1-2 महिने राहत नाही. ते म्हणे मला तिथे करमतच नाही. आले का ते त्यांच्या गावालाच डायरेक्ट यायचे. आणि त्यांची गावाबद्दल, आपल्या लोकांबद्दल, तालुक्याबद्दलची मानसिकता होती. त्या मानसिकतेमुळं आता आमचं परिवाराचं असं असतं, मी माझा परिवार, आई वडिलांसहित, माझा परिवारासहित आम्ही सुद्धा संध्याकाळचा पूर्ण वेळ आमच्या कॉलेजमध्ये नगावला तिथं घालतो. जास्तीत जास्त वेळ आपला तिथं रमायला पाहिजे. त्या बिल्डिंगमध्ये, त्या जमिनीमध्ये, त्या भूमीमध्ये आपलं मन तिथं रमायला लागतं. कारण की एखादं अंगणवाडी आज बांधायला लागलो तर एखादी 10 बाय 10ची अंगणवाडी बांधली जाते 1 वर्षामध्ये. मी अनेक उदाहरणं मी जिल्हा परिषदच्या सदस्य असताना घेतले. पण माझ्या आजोबांनी अनेक एवढ्या मोठ्या मोठ्या बिल्डिंगा तिथं उभ्या करून दाखवल्या आणि ते एवढं कन्स्ट्रक्शन उभ्या करून दाखवलं, कुठलाही वारसा नसताना ते करून दाखवलं. हा मला अभिमान तिथं वाटतो. असेच माझ्या आजोबांच्या सारखेच अनेक संस्थापक अध्यक्ष या जिल्ह्यामध्ये शिक्षण संस्थांच्या माध्यमातून अनेक जुने लोक होऊन गेले. त्यांनी या संस्था उभ्या करून दिल्या आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सर्वांना नोकऱ्या भेटल्या आणि त्याबद्दल तुम्ही ती कृतज्ञता व्यक्त करतायत, ही सुद्धा फार मोठी गोष्ट आहे. शेवटी आजच्या काळात कृतज्ञता व्यक्त करणं हीच फार मोठी गोष्ट आहे आणि ती कृतज्ञता तुमच्या मनामध्ये आहे. आपण सर्वजण बघतो, आज थँकलेस जॉब जरी असला तरी संस्था तुमच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. तसं आम्ही पण माझ्या संस्थेचे जे कर्मचारी इथं रिटायर होऊन आलेले आहेत त्यांचा सत्कार आम्ही करणार आहे. पण इथं जो होणार आहे आणि तुम्ही सर्वांच्या सकट जो होणार आहे त्यांना मी इथं शुभेच्छा देतो, तुमच्या भावीवाटच्या शुभेच्छा देतो आणि तुमचं येणारं भावीवाट आयुष्य हे सुखा समृद्धीचं, भरभराटीचं, निरोगी असं जाणार आहे अशाच मी देवाचरणी प्रार्थना करतो. आपण बघतो या धुळे तालुक्यामध्ये मी राजकारणाचा विषय घेणार नाही कारण की सर्व पक्षीय विषय इथं असतो, पण मी नकारात्मक दृष्टिकोनापेक्षा सकारात्मक दृष्टिकोनातून आपलं लक्ष कायम असलं पाहिजे. कोणी काय नाही केलं हे बोलून बोलून तुम्ही आज निवडून आले, पण तुम्ही आता काय करू शकतात हे उद्या समाज तुम्हाला विचारणार आहे. ही मला माझी स्वतःची 100% जाणीव आहे आणि म्हणून मला उद्या माझ्या आजोबांच्या सारखा नाव उद्या आपल्या जीवात जीव आहे तोपर्यंत आपलं नाव कमवलं पाहिजे. मी तुम्हाला जो मगाशी विषय माझा अपूर्ण राहिला की गाडी घोडी बंगला मी आयुष्यभर बघितला, आपल्याला नाव कमवण्याची संधी दिलेली आहे. एखादा मुंबईमध्ये फ्लॅट घेतला असता समुद्रकिनारी, पाटील साहेब, शिंदे साहेब,
एखादा समुद्रकिनारी फ्लॅट घेतला असता, मस्त परिवाराला घेऊन तिथं राहिलो असतो. बियाणी डॉक्टरने जसं नागावला कोल्ड स्टोरेज टाकलं तसे 4-5 मोठे मोठे कोल्ड स्टोरेज टाकले असते तरी 25 लाख रुपये दिवसाला भाडं आलं असतं, हो महिन्याला भाडं आलं असतं. कोणाला नमस्कार करायची, रामराम घ्यायला जायची सुद्धा मला गरज नव्हती. पण आपण ज्या कुटुंबामध्ये जन्मास आलोय, ज्या कुटुंबाचा वारसा आपल्याला आहे, त्या कुटुंबाचा वारसा आपल्याला काय सांगतो तर गोरगरिबांची, दीनदलितांची, शेतकऱ्यांची, शेतमजुरांची सेवा आपल्या हातून घडली पाहिजे. आणि ती सेवा करण्यासाठी मला जर परमेश्वराने वयाच्या 32व्या वर्षी विधानसभेचा सदस्य केला असेल तर माझ्या हातून काहीतरी चांगलं कर्म आणि काम हे पूर्ण जिल्ह्याच्या लोकांच्या हातून घडलं पाहिजे, अशा प्रकारची प्रामाणिक इच्छा माझी तिथं आहे. आणि म्हणून मी वयाच्या 18व्या वर्षापासून योगायोग म्हणा, वयाच्या 18व्या वर्षापासून या कामाला लागलो. अनेक या पतसंस्थेतल्या पण अनेक सभासदांनी मला तिथं मदत केलेली आहे. अनेक लोकांनी तिथं मला पुढे आणण्याचं काम केलेलं आहे. आणि त्यांच्या प्रती आपल्याला इथं हे पुढे आणत असताना त्यांच्या प्रती आपल्याला अशा प्रकारच्या कार्यक्रमाला उपस्थित देता येईल म्हणजे माझ्यासाठी गौरवाचा हा आजचा दिवस आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा तुमच्या प्रत्येक कार्यक्रमाला तुम्ही जेव्हा जेव्हा बोलवला तेव्हा फक्त आम्हाला काही कर्ज घेता येणार नाही, ते दुःख आहे आमच्या मनामध्ये. आणि पण 100% तुम्ही जेव्हा जेव्हा बोलवणार तेव्हा आम्ही 100% तुमच्या या कार्यक्रमाला उपस्थिती देऊ आणि तुमच्या कार्यक्रमाला उपस्थिती देऊ. आम्ही पण आमचा सन्मान आणि गौरव यामध्ये समजतो. या कार्यक्रमाला उपस्थित राहताना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा, औद्योगिक सर्व क्षेत्रामध्ये आपल्या जिल्ह्याला प्रगती करायची आणि ती जबाबदारी एक या तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून माझ्यावर या तालुक्यातल्या लोकांनी टाकलेले. या तालुक्यामध्ये 4,10,000 लोकांची लोकसंख्या आहे. 3,70,000 लोकांनी मागे मतदान केलं आणि मला 1,70,000 मतदान आहे. इतिहास असा आहे की 32 वर्षाचा धुळे जिल्ह्यामध्ये, नंदुरबार जिल्ह्यामध्ये, जळगाव जिल्ह्यामध्ये कोणीच विधानसभेचा लोकप्रतिनिधी म्हणून झाला नाही. आणि 1,70,000 मतदान धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघात स्वातंत्र्यापासून आजपर्यंत कोणालाच मिळालं नाही. एवढं मतदान भरभरून लोकांनी माझ्या मागे दिलेलं आहे. म्हणून उतायचं नाही, मातायचं नाही, पाय जमिनीवर ठेवून, आपले पाय जमिनीवर ठेवून नम्रतेने लोकांच्या प्रति सेवा ही आपल्या हातून कशी घडेल अशा प्रकारची भावना आमच्या मनामध्ये कायम राहील. आणि जर ती भावना गेली तर पब्लिक ही सर्वांना जागे राहण्याची तयारी ठेवते. कोणी जर गेलं तर माझ्यासारखा काय चांगले महाराष्ट्रातले मुख्यमंत्री राहिलेले लोकांनी जागा दाखवलेली आहे. आणि म्हणून आपल्या हातून सत्कर्म, सद्धर्म आणि चांगलं काम असलं पाहिजे, ते झालं पाहिजे. आज मी काम करत असताना मी माझ्या कामाच्या पावत्या काही तुमच्याजवळ ठेवणार नाही, कारण की माझे काही मनामधले प्रकल्प आहेत ते मी येणाऱ्या काळामध्ये जेव्हा टाकलंय तर मग पुढच्या पण आम्हाला मीटिंगमध्ये सांगता येईल की आम्ही काय केलं. आमचं पण प्रगती पुस्तक, तुमचं प्रगती पुस्तक तुम्ही AGM मध्ये ठेवत असणार, आमचं प्रगती पुस्तक पण आम्हाला गुणगौरव समारंभाच्या निमित्ताने ठेवता येईल. म्हणून पुढचा मी राहू देतोय. पण समाजाप्रती जगत असताना माझ्या आई वडिलांची इच्छा होती तर मी स्वतः आता एक गोशाळा, एक वेट पाठशाळा, कुष्ठरोग आश्रम, अनाथ आश्रम असे 3-4 क्लब तिथं आमच्या गावाच्या पंचक्रोशीमध्येच कुठेतरी आमचं करायचं चालू आहे. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये तुमचा वाढदिवस असला की तुमच्याकडनं आम्ही 1000 रुपये घेणार आणि चारा वाटपाचा कार्यक्रम तिथं तुमच्या हातूनच ठेवणार. तुमचे 1000 रुपये द्यायचे, तिथं जायचं, डायरेक्ट फोन पे करायचे. आणि जर एखाद्या गावाला गेले असतील तर गावावरनं पैसे टाकायचे, गावावरनं तुम्हाला ऑनलाईन व्हिडिओ कॉलवर दाखव की चारा टाकला गेला, चारा गाई खातायत. आणि म्हणून आपल्या हातून जर काम करायचं असेल तर ते काम करत असताना आपल्या चांगल्या दिवसामध्ये आपल्या वाईट दिवसाची तजवीज प्रत्येक माणूस करतो. आपल्या येणाऱ्या पगारामधनं थोडेसे पैसे आपण आपल्या वाईट काळामध्ये कसे कामात येतील याच्यासाठी सेव्हिंग करतो, प्रॉव्हिडंट फंडमध्ये टाकतो, इन्शुरन्समध्ये टाकतो. आता SIP आलेले आहेत, प्रत्येक जण SIP घ्यायला लागलं आणि SIP मध्ये टाकतो. काही लोक तरुण शिक्षक आहेत ते शेअर्स घ्यायला लागलेले आहेत. आणि म्हणून आपल्या चांगल्या दिवसामध्ये आपल्या वाईट दिवसाची तजवीज आपण सर्वजण करतो. ती वाईट दिवसाची तजवीज करत असताना राजकारणातल्या चांगल्या दिवसामध्ये राजकारणातल्या वाईट दिवसाची तजवीज करायची असते. आणि मग आपण कोणी कायमस्वरूपी, कोणी आमदार, खासदार, मंत्री कोणी कायमस्वरूपी नसतं. प्रत्येकाचा काळ येतो आणि जातो, प्रत्येकाच्या मनामध्ये त्याला ठाऊक असलं पाहिजे. म्हणून आपला काळ हा कायमस्वरूपी कुठंतरी व्यतीत झाला पाहिजे, चांगल्या ठिकाणी गेला पाहिजे. ती तजवीज आपण केली पाहिजे आणि त्याप्रमाणे जीवन जगण्याचा सुद्धा आनंद हा घेता आला पाहिजे असं मला या निमित्ताने वाटतं. अनेक लोक आता आर्ट ऑफ लिव्हिंग, अनेक लोक तुम्ही बघा आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून म्हणा का योगाश्रमच्या माध्यमातून म्हणा का अनेक असे लोक आता
रिटायरमेंट नंतर चांगल्या चांगल्या योजना NGOs मध्ये कामाला लागले आणि ते त्यांच्या जीवनाचा वेळ अतिशय चांगल्या प्रकारे व्यतीत करतात। शेवटी तुम्हाला काय 11 ते 5 ची एकदम सवय लागली जाते आणि तुम्ही एकदम घरी राहायला लागले, घरच्यांना कसं तरी व्हायला लागतं की नेमकं काय चाललेलं आहे घरामध्ये आणि सगळा फोकस तो घरामध्ये चालला जातो। पण तो घरामध्ये फोकस न ठेवता तो समाजाप्रती तुमचं एवढं भरभरून असलेलं मनातलं ज्ञान हे समाजाप्रती कायमस्वरूपी बाहेर हे दुर्मिळीत राहायला पाहिजे, चंदनासारखं हे कायम बाहेर स्प्रेड झालं पाहिजे, अशा प्रकारचं योगदान तुमच्या हातून घडलं पाहिजे। म्हणून अनेक प्रकारचे NGO या स्थापन झाल्या पाहिजे। आपला धुळे जिल्हा शिंदे साहेब हा थोड्याशा गोष्टींना NGOs च्या माध्यमातून थोडासा मागे आहे। बाकीचे जसं बघा तुम्ही पुण्याला जा पुणे क्लब आहे, नाशिकला जा नाशिक क्लब आहे, बॉम्बेला जा बॉम्बेचे भरपूर क्लब आहेत। क्लब म्हणजे एक सर्व संध्याकाळी सर्व लोक एका ठिकाणी येऊन त्या क्लबच्या माध्यमातून समाजाप्रती आपल्याला काय चांगलं करता येईल, डिवोशनच्या माध्यमातून, समर्पित वृत्तीच्या माध्यमातून काय करता येईल याच्यासाठी एकत्र येतात आणि कुठल्याही प्रकारचा पैशाचा जास्त लवाजमा न करता कमी पैशामध्ये जास्त वेळ आपला कसा तिथं जाईल, रिटायरमेंटचा वेळ कसा जास्त खर्च होईल अशा प्रकारची तजवीज तिथं करतात। आपण त्या निमित्ताने सुद्धा वेळ देणार अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो। मला या कार्यक्रमाला बोलवलं, माझा आदर सत्कार केला त्याबद्दल मी आयोजकांचं व मान्यवरांचं मनापासून आभार व्यक्त करतो। अशाच कायमस्वरूपी तुम्ही आम्हाला कार्यक्रमाला बोलवाल अशा प्रकारची प्रार्थना इथे या निमित्ताने करतो। आणि कार्यक्रमाला बोलवत असताना उद्याच्याला अनेक सर्व पक्षीय जरी लोक तिथे आले तरी आम्हाला त्याच्याबद्दल कुठल्या कार्यक्रमामध्ये शंका वाटण्याचं कारण नाही। आम्ही तुम्हाला माहिती सर्व गोष्टीची काळजी तिथं घेतो, कोणाला तिथं कमीपणा वाटेल अशा प्रकारची कुठं भावना आमच्या मनामध्ये नाही। शेवटी काम करत असताना सर्व लोक आता इथं एका पॉझिटिव्ह आणि सकारात्मक दृष्टिकोनातून पुढे येत आहे। म्हणून आपल्या जिल्ह्याला आपल्या तालुक्याला हे महाराष्ट्राच्या नकाशावर एक नंबर आणण्यासाठी तुम्ही सर्वांनी आमच्या सोबत तिथं काम करावे। आपण सर्वजण हातात हात घालून येणाऱ्या काळामध्ये काम करूयात। आमचं कुठं चुकलं तर तुम्ही आम्हाला 100% तिथं सांगा आणि जे चांगलं करता येईल त्याची सूचना सुद्धा आमच्यापर्यंत पोहोचवा अशाच प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो व माझं लांबलेलं भाषण इथं थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।